गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा गेला आहे? चांगला नाही गेलेला आहे. सगळ्यांनाच माहिती की आजचा दिवस चांगला नव्हता. ओके, का चांगला नव्हता? कारण का मार्केटने खूप शॉर्ट टर्म दिला. ओके, कालची जर आपण लेवल बघत असू, ओके, मार्केट ह्या रेंज मध्ये होतं आणि आज मार्केट ह्या रेंज मध्ये आलंय. ओके, हा जो फॉल आहे, सकाळी बघा मार्केट 9:15 उघडलं, एक रेड कॅन्डल एक ग्रीन कॅन्डल करून मार्केट परत त्याच लेवलला आलं. ओके, बॉटम तोडलाय आणि प्रिव्हियस डे बॉटम जो होता जो 840 होतं, जे आपण लिहिलं होतं 840च्या खाली काहीतरी करेन, त्यामुळे नंतर माझा टार्गेट 800 पहिला असेल. का? कारण शॉर्ट टार्गेट होता माझा. 40 पॉईंटचा टार्गेट म्हणजे एवढा मोठा टार्गेट नाही, एवढा मोठा पॉईंट नाही. त्यानंतर मार्केटनी काय केलेलं आहे, मार्केटनी आपल्या पद्धतीमध्ये आपल्याच लेवलला क्लोजिंग दिलेली आहे. आता हे का घडतं माहितीये का? ह्याच्या पाठचं काय कारण आहे हे समजणं जरुरी आहे. बघा, मार्केटला आहे ना, तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो, एक सायकोलॉजी प्रमाणे बाईंग इज ऑलवेज फास्ट आणि सेलिंग इज सॉरी बाईंग इज स्लो आणि सेलिंग इज फास्ट. बाईंग स्लो म्हणजे काय माहिती काय? बाईंग खूप आस्ते आस्ते जाते, पण सेलिंग असते ना ती फास्ट असते, ती डायरेक्ट येते. ओके, तुम्हाला इथे कुठे असं वाटतंय का की खरंच सेलिंग आहे? बघा, मार्केट नेगेटिव्ह आहे, ट्रान्झॅक्शन पण नेगेटिव्ह आहे, पण ही खरी आहे का? तेव्हा नक्की काय घडतंय? का मार्केटला इथे स्टेबल व्हायचंय या इथे थांबायचंय आणि इकडनं बाउन्स करायचंय? या गोष्टी समजणं जरुरी आहे. सेलिंग असती तर मार्केटने कधीच हा टार्गेट दिला असता, ह्याच्या खालचे पण टार्गेट दिले असते, पण मार्केटला तिकडे यायचं नाही. मग मार्केटच्या मनामध्ये काय आहे? हे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आलेच पाहिजेत की नक्की काय चाललंय. ओके, बघा 740 ला आहेत ना, इथे एकदा सपोर्ट आहे जो 9 तारखेचा आहे आणि इथे काय 11 तारखेचा. मग मार्केटने सपोर्ट घ्यायला येईल का? त्या सपोर्ट घेऊन वरती जाईल का? ते एकच लेवल राहिली आहे जी टेस्ट करायची. मार्केट कधी पण लेवल टेस्ट करून जातो किंवा तो मार्केट इकडनं पण असं जाऊ शकतो. बघा, अशा गोष्टी आहेत. तर आपण आहे ना, उद्या गुरुवार सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि आजचा दिवस तुम्हाला सांगितलं की बुधवारचा दिवस जरा चॉपी दिवस असतो, दोघांमधला एक दिवस असतो. एक्सपायरीच्या निफ्टी आणि बँक सेन्सेक्सच्या गुरुवारच्या निफ्टीमध्ये बुधवारचा दिवस खूप जरासा कठीण होतो कधी कधी, आणि तो झाला आज. ठीक आहे, तर आता बघूया की मार्केट नक्की काय करायचा प्रयत्न करते. ओके, सगळं काढून टाकूया आपण, आपल्याला नक्कीच कळेल. कारण का प्लेन चार्ट जेवढं तुम्ही बघाल ना तेवढं तुमचं नॉलेज वाढेल. 720 एक चांगला सपोर्ट आहे. ओके, त्यानंतर 720 जर मी पुढे घेऊन जात असेल या लाईनीला, तर नक्कीच इथे एक लाईन बनते. ओके, मग या लाईनीला ऍडजस्ट करायला मला जरासं वरती घ्यायला लागेल हा वाला स्टॉप. ठीक आहे, बघा हा वाला म्हणजे किती आहे? हा लगभग 760 आहे. ओके, 760. ओके, त्यानंतर मार्केटला नेक्स्ट लेवल आहे 700ची डायरेक्टली, त्यानंतर लेवल आहे डायरेक्टली 700ची. आणि ही जर मार्केटने लेवल तोडली तर मार्केटला खाली येण्यापासून कोणच वाचू शकत नाही. मग डायरेक्ट जी लेवल आहे ना आपली, ती लगभग 511 520 आहे, जे आपण हर वेळेला डिस्कस करत आहोत की मार्केट जर खाली आलं तर काय. 520 ची लेवल इथे बनलेली आहे. ओके, मार्केटला जर बाउन्स करायचं असेल तर मार्केट इकडनं बाउन्स करायला पाहिजे. याचं कारण काय? मार्केटने चांगली प्राइस ऍक्शन दिलेली आहे. ओके, पण इथे जरा प्राइस ऍक्शन गडबड झालेली आहे. बघा इथे ना, जो हा पॉइंट आहे लोअर हायचा तो तोडलेला आहे. लोअर आहे काय असतं, प्राइस ऍक्शन मध्ये काय असतं, काय रूल्स असतात, काय समजायला लागतं, त्याच्या पाठचं काय गुपित दडलेलं आहे ते समजण्यासाठी तुम्हाला पुरा सेशन्स अटेंड करायला लागतात, तुम्हाला सगळं अभ्यास करायला लागतो. म्हणून बोलतो की पहिले ना अभ्यास करून घ्या, त्यानंतर मार्केटमध्ये उतरा. ओके, वरनं जी ट्रेंड लाईन लागलेली आहे ती नक्कीच आहेच आहे. म्हणजे आपल्याला आता बघायला गेलं ना तर मार्केट टोटल पॉझिटिव्ह होईल ना ते 920च्या वरती, या सायकोलॉजिकल लेवल जे ना ह्याच्यावरती, तर मी समजेन की मार्केटमध्ये एक अपलिफ्टेड मुवमेंट आलाय. बघा इथे पण मार्केटने ट्राय केलेला 26,050 26,040 असा केलेला आहे, पण तो जास्त वेळ टिकू शकला नाही कारण की वरनं ट्रेंड लाईन होती. आज टेक्निकलचा अभ्यास असतो. ठीक आहे, मग आता 2 दिवसात मार्केटमध्ये काही एवढा फॉल नाही आलेला असं बघायला गेलं तर 900 पासून 970 780 150 200 220 250 पॉईंट बघायचे असेल तर 2 दिवसात निफ्टीचा एवढा चार्ट हलणं म्हणजे काय मोठी गोष्ट नाही. निफ्टीचे चार्ट हलणं म्हणजे 200-300 पॉईंट 350-400 पॉईंटची रॅली झाली तर मी सांगेन की मार्केट हल्लं करून. आणि मार्केट हलत का नाही, कारण का मार्केट खाली एक सपोर्ट आहे. आपण 5 मिनिटं चार्ट होती 15 मिनिटं चार्ट होती बघूया एक्झॅक्टली काय आहे ते.
तर नक्कीच आपल्याला लाईन दिसतील. तर अजून आपण जरा पुढे घेऊया या लाईनींना. ओके. मी आता ह्या लाईनीला जरासं अजून ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय माहितीये काय, ऍडजस्ट काय करतोय, इथे 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 ह्या लेवलचा आणि आजची लेवल, मग 820 ची लेवल निघते, बरोबर आहे. 820 आणि खालची आहे 700 ची लेवल. म्हणजे आता मला कळलंय 820 च्या खाली मला सेलिंग करायची. पहिला टार्गेट 700, त्यानंतर माझा टार्गेट दुसरा असेल डायरेक्टली 500. 500 नाही पकडू शकत आपण डायरेक्टली एवढा, आपण पकडू शकतो लगभग 650. 700-650 50 पॉईंटच्या याच्यावरती मार्केट सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल किंवा 700 वरनं मार्केट पर्यंत बाउन्स करण्याचा प्रयत्न करेल. ते येणार दिवसात आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. ओके. आता जर प्राइस एक्शन बघायला गेले ना डेली 15 मिनिटावरती, तर 15 मिनिटावरती आहे ना, जो मी मगाशी हायर लोअर हाय बोललेलो तो तोडला नाहीये बघा. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. असंच आपल्याला अभ्यास करायचा 30 मिनिटावरती. सेम गोष्ट घडलेली आहे. ओके, सेम गोष्ट घडलेली आहे. डेली वरती येऊन बघूया. मार्केट वरती गेले, खाली आले, इथे इथे. ओके. आता जर पॅटर्न जर बनत असेल ना, तर हा मोठा पॅटर्न तुम्हाला गेल्या मी सांगितलं की हा जो पॅटर्न बनतोय ना, हा खतरनाक पॅटर्न बनत आहे. जर मार्केट 700 ची लेवल तोडली ना, तर मार्केटला इथपर्यंत 300-350 पर्यंत येणं भाग आहे. कारण का हा पॅटर्न तसं सांगतोय. आणि त्याच्यापेक्षा पण खाली माझे टार्गेट दिसत आहेत मला. 24,000ची लेवल पण तुटू शकते. मी तुम्हाला घाबरत नाही, पण एक सहज सांगतोय, कारण मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप आहे. तात्यांचं काय चाललंय ते वेगळंच चाललेलं आहे. त्यामुळे इंडियन मार्केटवरती जरासा फरक पडतोय, पण एवढा फरक पडणार नाही. कारण येणाऱ्या दिवसामध्ये परत एक नवीन वर्ष चालू होतोय. न्यू इन्व्हेस्टमेंट, न्यू कंपनीज, न्यू गोष्टी सगळ्या होतील. ठीक आहे. बाहेरगावी डिसेंबर असल्यामुळे, सगळे क्रिसमसचे इव्हेंट असल्यामुळे लोक जास्त काय ध्यान देत नाहीत, गोष्टीवरती जास्त प्रेशर करत नाहीत. ऑफिसला सुट्टी असते, तिकडचा धंदा पाणी बंद असतो. त्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंट येणं जरासं असंभव वाटतं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचा फरक मार्केटमध्ये पडतो. डिसेंबरला मार्केट जरा साईडवेज असण्याचा प्रयत्न करेल. 20 तारखेच्या नंतर तर नमकरच प्रयत्न करेल. पण त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला करायचंय, आपल्याला थांबायचंय. मग आता येऊया 5 मिनिटाच्या चार्टवरती आणि परत एकदा बघूया की नक्की मार्केट काय करायचा प्रयत्न करत आहे. ओके. आपण एक लेवल लावलेली कुठली, पहिली ही जी लेवल आहे ती 800 ची आहे, नंतर आहे एक 700 ची. ओके. त्यानंतर ही लेवल डायरेक्टली आहे. ओके. आपला जो रेंज आहे, कुठला रेंज आपला, तो आता जरासा खाली खाली घेतोय. कारण का हा तुटला तर मार्केट अजून खाली येण्याचा प्रयत्न करेल. ओके. वरची लेवल जी आहे ना, मी लगभग इथे लावतोय. ओके. म्हणजे 840च्या वरती, 860च्या वरती, 860च्या वरती मार्केट जात असेल तर मार्केटमध्ये एक 920 पर्यंत मार्केट जाण्याचा प्रयत्न करेल किंवा 26,000 पर्यंत 960 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, जर बाउन्स असेल तर. ओके. या लाईनीला पण वरती घेतो, कारण वरती ट्रेंड लाईन आहे. ती ट्रेंड लाईन तुटणं जरासं प्रॉब्लेमॅटिक आहे. उद्या जर मार्केट गॅप अप ओपन होऊन जर ही लाईन तोडत असेल ना, तर नक्कीच चांगला मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे. नाहीतर मार्केटनी जर 780 ही लेवल तोडली, तर मार्केट पहिली लेवल 720. ओके. त्यानंतर मार्केट डायरेक्टली 680. खूप छोटी टार्गेट आहेत, पटकन पण भेटू शकतात. 680 पर्यंत मार्केट येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. लाईन्स वाढून घेऊया. अभ्यास आहे ना तुम्ही करताना ना, हर एक दिवशी तुम्हाला वेगळा चार्ट बघायला भेटेल, वेगळे पॅटर्न्स बघायला भेटतील. त्यामुळे अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या लेवल्स मांडणं खूप मिळणार. लेवल्स आपल्या मार्केट, जर मार्केट आपल्याला लेवल्स वरती काम करत असेल तर नक्कीच आपला अभ्यास बरोबर जात आहे. ठीक आहे. मी जराशी लेवल अजून खाली घेतोय, कारण इकडनं खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत. ओके. 860 नाही, 840 पकडूया आपण अंदाजे. कारण का
काय माहिती काय, मोठ्या लेवल्स घेतल्या तर आपल्याला शॉर्ट्स भेटणार नाहीत, आपल्याला ट्रेड्स भेटणार नाहीत, त्यामुळे लवकर डेट. ओके, इथे जी प्राइझेशन चालली ना, तिथं प्राइझेशन रिव्हर्स होणं खूप अत्यंत आवश्यक आहे. आता मार्केटचा फॉल काय माहिती का, मार्केट परत एक लोअर आहे म्हणून मार्केट परत ह्या लेवलला येईल. ओके, जर मार्केट वरती जात असेल तर इथे परत आपल्याला अडथळा आहे आणि हा अडथळातून मार्केट सस्टेन वरती जाणं पाहिजे, मग नाहीतर मार्केट परत ह्या लेवलला टेस्ट करायला खाली येईलच. ठीक आहे, उद्या आहे गुरुवार, त्यामुळे काय एक्सपायरी आहे लाचची आहे सेन्सेक्सची, जी मंगळवारची आपली ह्याची झाली तर सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे आता मंथली एक्सपायरीवरती आपण जास्त ध्यान देणे जरुरी आहे. ओके, मोठे ट्रेड घेऊ नका, क्वांटिट्या मोठ्या ठेवू नका, छोट्या गोष्टींवरती लक्ष द्या, कारण छोट्याच गोष्टी तुम्हाला सक्षम बनवणार आहेत. उगाच फक्त आपण घ्या द्या करून ट्रेड करणं खूप अवघड होऊन जाईल. अवघड म्हणजे काय, तुमचा कॅपिटल जर संपला ना तर येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही काहीच करू शकणार नाही, जेव्हा अशी चांगली मुवमेंट येतील तेव्हा. म्हणजे बघा, मार्केट इकडनं जर खाली असेल तुम्हाला कळेल, तुम्ही इकडनं खालच्या साईडचा ट्रेड घ्याल, पण त्यासाठी कॅपिटल पाहिजे तुमच्याकडे, म्हणून कॅपिटल वाचवा. मनी मॅनेजमेंट हा एक अभ्यास आहे, तो करणं जरुरी आहे. दिवसाला मी 500 फक्त देऊ शकेन आणि 1000 घेईन, हा हिशोब ठेवलात ना तर तुम्ही जाल. 1:2 असतो, 1:2 असतो, हा रेशो कधी पण कामाला येतो. ठीक आहे, त्यामुळे कॅपिटल वाचणं जरुरी आहे. उगाच डोक्याला पैसे घेऊ नका. आणि तुम्हाला लोकांना असं वाटत असेल की आता मार्केट काय करत नाहीये या काय देत नाहीये, तर असं नाहीये. मार्केट ऑलरेडी कन्फ्युज होता, मार्केट ऑलरेडी स्वतःच कन्फ्युज आहे की कुठे जायचंय. तर मार्केटची दिशा जर एकदा आपल्याला कळली ना तर आपण मार्केट बरोबर जाऊ, पण मार्केटला जर दिशा माहिती नसेल तर आपल्याला दिशा कशी भेटणार, हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे. मला आज ट्रेड करता येत नाहीये, मला कुठला शॉर्ट भेटला नाहीये, माझ्या हातात रॅली मिस झाली, असं काहीच नाहीये. असा विचार पण तुम्ही मनामध्ये आणू नका. आज आहे 17, उद्या 18 आणि 19, शुक्रवारी 19 आहे. त्यामुळे या 3 दिवसामध्ये काय करते मार्केट ते बघणं जरुरी आहे. वीकली कॅन्डल क्लोजिंग जी शुक्रवारी होईल ना, त्यानंतर आपलं डिस्कशन खूप जरा एकदम व्यवस्थित आणि पद्धतशीर दिशावरनं होईल की मार्केट दिशा नक्की काय असणार आहे. ओके, तर असं काय मार्केट एवढ्या मोठ्या चांगल्या मुवमेंट देत नाहीये. ठीक आहे, उद्या एक्सपायरी असल्यामुळे एक मोठ्या मुवमेंटची अपेक्षा आहे, कारण मार्केट बरोबर लेवलला आहे. ओके, इकडनं इथे पण लेवल मोठी आहे, इकडनं इकडे पण जागा मोठी आहे, त्यामुळे मार्केट हमखास एक मुवमेंट नक्कीच देईल अशी अपेक्षा तर आहे मार्केटकडनं, पण मार्केट खूप दिवस काय देत नाहीये. ओके, तर उद्याचा दिवस जरा सांभाळून करा, येणारे दिवस तुमचे चांगले जातील ह्याच विश्वासावरती काम करा. फुल पॉझिटिव्ह राहा, कारण आयुष्यात पॉझिटिव्ह राहणं खूप जरुरी आहे. कितीही दुःख, कितीही तुमच्या पाठी काही प्रॉब्लेम असतील ते विचार नका करू, कारण तुम्ही जर ते विचार करत बसाल तर दुसऱ्या गोष्टींमध्ये तुमचं लक्ष राहणार नाही. मग तुम्ही त्या एका प्रॉब्लेमसाठी बाकीच्या गोष्टी सोडताय, हा विचार तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये ध्यान द्या, एक प्रॉब्लेम म्हणजे जाऊ दे ना, किती दिवस राहणार आहे, त्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नका. तुमच्याकडे खूप काय गोष्टी करण्यासाठी आहेत, आयुष्य खूप सुंदर आहे, खूप मोठं आहे, व्यवस्थित आणि हसून जाता. त्यामुळे बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, तर उद्याचे दिवस तुमच्यासाठी पॉझिटिव्ह मध्ये ग्रीन मध्ये क्लोजिंग यावी ही अपेक्षा. तुमची उद्याची मुवमेंट जे असतील ते तुम्हाला भेटू दे. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. याचबरोबर आपला हा व्हिडिओ ते थांबवत आहे. धन्यवाद, टेक केअर, गुड नाईट.